मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूर मध्ये ज्योती जन्मोत्सव 2026 जल्लोषात. सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर कीर्तनाने रंगली जनजागृती. सातपूर विभागात महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु शिष्य संयुक्त जयंती निमित्त आयोजित ज्योती जन्मोत्सव 2026 समितीच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी अशोकनगर येथील जानता राजा मैदानावर मुख्य कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रबोधनकार अभिजित गायकवाड नाशिक यांच्या महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने झाली. त्यांनी फुले यांच्या विचारांचा परखड आढावा घेत समाज परिवर्तनासाठी शिक्षण व समतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांच्या जाहीर प्रबोधनपर कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सप्तखंजेरीच्या ठेक्यावर रंगलेल्या या कीर्तनातून संत महापुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. महाराष्ट्रासह नाशिकमध्ये चर्चेत असलेले भोंदू खरात प्रकरणाचा खरपूस समाचार घेत महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नका असा संदेश त्यांनी दिला. तसेच कीर्तनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठाम संदेश देत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत तरुण पिढीने ज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधावी असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्ती, स्त्री सन्मान, महिला सशक्तीकरण, सामाजिक समता व बंधुता यावर प्रभावी भाष्य करत राष्ट्रप्रेम व जबाबदारी नागरिकांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली. या प्रबोधनपर कीर्तनातून समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा निर्माण झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे, उपमहापौर श्री विलास अण्णा शिंदे, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील, माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख, नगरसेवक अमोल दिनकर पाटील, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेवक समाधान भाऊ देवरे, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर, इंदुबाई सुदामदादा नागरे, सौ अंकिता महेंद्र शिंदे, सौ मानसी योगेश शेवरे, सौ सोनाली तुषार भंदुरे, सौ सविता रवींद्र काळे तसेच सातपूर व नाशिक मधील सर्व पक्षीय नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भरत जाधव यांनी केले तर आभार कार्य अध्यक्ष शिवाजी काळे यांनी मानले. स्वागत प्रकाश महाजन, मचिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले. सूत्रसंचलन अनिल माळी यांनी केले. गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा सौ मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर अनप यांच्यासह कोर कमिटी सदस्य राहुल साळुंके, तुषार भंदुरे, अशोक मंडलिक, गोविंद माळी, गुलाब माळी, दीपक गांगुर्डे, हेमंत सिरसाट, बाळासाहेब भोजने, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, प्रकाश खैरनार, गोकुळ तिडके, हर्षल मोरे कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी परिश्रम करीत होते. कार्यक्रमात सातपूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. आज देशभर, संपूर्ण देशभर आपण हा दिवस अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करतो आणि आजचा हा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्याला लढा दिला, स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य त्यांनी झिजवलं
असे क्रांतीज्योती महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनीही आपल्या सगळ्यांना एक नवीन दिशा दिलेली आहे. आपण बघतो की पूर्वीच्या काळी महिलांना चूल आणि मूल एवढंच विश्व होतं, परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडेवाडा सुरू केली. फक्त शिक्षणच नाही, परंतु विधवा किंवा महिलांच्या ज्या विविध रूढी आणि परंपरा होत्या, मग त्यांनी सती जाणं असेल, पुनर्विवाह नसेल किंवा केश वर्तन, या सगळ्या रूढी आणि परंपरा त्यांनी रद्द करून त्यांना एक नवीन आयुष्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेलं आहे. 9, 10, 11 येथील सर्व मान्य नगरसेवक तसेच खास सिडकोन आलेले अमोलजी नाईक व नगरसेविका कविताताई अमोल नाईक, तसेच आपण सर्वजण या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपण सर्व उपस्थितांचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. अध्यक्ष या नात्याने आपण सर्व या कार्यक्रमास प्रतिसाद जो दिला व हा कार्यक्रम यशस्वी पाडला, सर्वांनी मेहनत घेऊन हा यशस्वी कार्यक्रम पार पाडल्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. तसेच आपलं सर्वसामान्याचं जगणं नसतं. तुम्ही आजचे राजे पाहून राहिले, आजच्या राजाचं काय चालू आहे? एका राजाची 1100 एकर जमीन, याची 1000 एकर, त्याची 900 एकर. 77 वर्षात मत देणारा सुखी आहे की निवडून येणारा? बोला बोला. निवडून येणारा. या इकडे पुस्तक देतो, या ना. 56 इंच आहे. किती इंच आहे? हॅलो, 56. काय झालं बोलायले? पाकिस्ताननं नंबर मालूम दिला आणि तुम्ही बसलो तर राहिले. जो आग लगाने का काम करता वो आग लगाने वाला आग बुझाने के युद्धच बंद केलं पाकिस्तान आणि बीच में गुरु बन गए. खरा आगा लावणारा कोण? पाकिस्तान में पहुंचे वो धीरे धीरे. पुऱ्या देशात जगात नाव कोणाचं झालं? युद्ध बंद कार्यालय पाकिस्ताननं बंद केलं, समझौता केला. तेच तर आहे ना. माई लाल तर कोणी म्हणते, अवघ्याच्यात लाल आहेत. थँक्यू. आम्हाला बोलणारे पाहिजेत बाबू, सत्य बोलणारा पाहिजे, चोपडं बोलणारा नाही पाहिजे. तुझ्या पोराले नोकरीवर लागलं म्हणून तू साहेबाचे गुण गाय. हे कायले काही? तेव्हा भाऊ बरोबर बोलले. महात्मा गांधी मेले नाही, नथुराम मेला. बायाईले मालूम आहे. एखाद्या ताईनं बोला बरोबर, तुम्ही तर लय सुशिक्षित. सांगा गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती? उभं राहून बोला. बोला लवकर. एका ताईनं एक तर खुर्च्या सोळा, बायाईचा विषय चालू आहे. माणसाईनं म्हणत तोंड नाक्यावरच्या सारखं बोलू नका. राहते एखादी बाई उभी, बोलत का? कोणत्या सुशिक्षित आहोत तुम्ही? हॅलो, राहणं उभी नाही. आणि नगरसेविका झाल्यावर काय करता हो तुम्ही? आता बोलून नाही राहिले. मी कशी बोलू? मग जाय अशोक खरात जाऊ. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.